नमस्कार मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण थ्रोज कीवर्ड यूज कधी करायचा हे शिकलो होतो. ह्या लेक्चरमध्ये थ्रो आणि थ्रोज कीवर्ड यामधला डिफरन्स काय हे शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आता ज्यावेळेस तुम्ही जावाच्या इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस एक्सेप्शन हँडलिंग हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्यावरती जर इंटरव्ह्यूचा जर फेवरेट क्वेश्चन कोणता असेल तर थ्रो आणि थ्रोज कीवर्डमधला डिफरन्स. ठीक आहे, आणि ज्यावेळेस असं इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं आन्सर देताना एक फॉर्मॅट डिसाईड केला पाहिजे, जसं की मी केला होता. ठीक आहे, आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आले. तर त्या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो टॉपिक कोणताही कन्सेप्ट असू द्या तो यूज कधी करायचा, सेकंड त्याचं रिअल टाईम एक्झाम्पल. असं जर तुम्ही थोडं फॉर्मॅटमध्ये उत्तर दिलं ना इंटरव्ह्यूमध्ये तर तुमचं सिलेक्शन होण्याचं त्या इंटरव्ह्यू समोर इम्प्रेशन पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता आपण डायरेक्ट डिफरन्सला सुरुवात करूया. आज सांगितल्याप्रमाणे पहिला डिफरन्स आपला काय असणार आहे, थ्रो कीवर्ड यूज कधी करायचा आणि थ्रोज कीवर्ड यूज कधी करायचा. तर मित्रांनो, थ्रो कीवर्ड युजर डिफाईन एक्सेप्शन किंवा कस्टमाइज एक्सेप्शन थ्रो करण्यासाठी आपण यूज करतो. रिअल टाईम एक्झाम्पल घेऊ. ATM स्क्रीन आहे, ठीक आहे, ATM मशीन असते. ठीक आहे, तुम्ही ATM मध्ये गेला असेल कधीतरी पैसे काढले असतील. ठीक आहे, मग असं कन्सिडर करा की तुमच्या अकाउंटमध्ये 500 रुपये आहेत आणि तुम्ही काय करताय, विड्रॉल करताना 1000 रुपये टाकताय. ठीक आहे, तर तुम्हाला 1000 रुपये येतील का? नाही येणार. त्या ठिकाणी इनसफिशियंट बॅलन्स, इनसफिशियंट अमाऊंट स्क्रीनवरती दिसेल. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण आपले तुम्ही प्रोग्राम डेव्हलप करताय असं कन्सिडर करा. मग त्यावेळेस प्रोग्राममध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्याचा बॅलन्स चेक करायला लागेल की भाई विड्रॉल अमाऊंटपेक्षा बॅलन्स ग्रेटर दॅन आहे की लेस दॅन आहे. इक्वल टू असेल सुद्धा तो माझ्यासोबत 500 काढले तर ठीक आहे, निघले पाहिजेत ना. आणि त्याचा जर बॅलन्स जर कमी असेल विड्रॉल अमाऊंटपेक्षा तर अशा वेळेस इनसफिशियंट अमाऊंट, इनसफिशियंट फंड ही एक्सेप्शन रेज केली पाहिजे. मग आपण काय करू शकतो, अशा कारणासाठी काय करू शकतो, आपण थ्रो कीवर्डचा यूज करू शकतो. आता थ्रोज कीवर्डचा यूज काय, एक्सेप्शन हँडल करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती डिलिगेट करायची, म्हणजे ट्रान्सफर करायची. कोणाला? त्याच्या कॉलरला. मग त्याचा कॉलर कोण असू शकतो, एकतर अनदर मेथड असू शकते किंवा मेन मेथड असू शकते किंवा JVM असू शकते. मग त्याच्यानंतर त्या मेथडचं रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्शन हँडल करण्याची. ठीक आहे, आता आपण दुसरा डिफरन्स बघू. युजिंग थ्रो कीवर्ड वी कॅनॉट प्रपोगेट चेक्ड एक्सेप्शन. तर थ्रोज कीवर्डने आपण चेक्ड एक्सेप्शन काय करू शकतो, प्रपोगेट करू शकतो. प्रपोगेटचा अर्थ या ठिकाणी काय, डिलिगेट करू शकतो. डिलिगेटचा जरी समजलं असेल तर ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, थर्ड डिफरन्स बघूया. आता थ्रो कीवर्ड इज यूज विदिन द मेथड बॉडी. या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये बघू शकता एक डिस्प्ले नावाची मेथड आहे आणि या मेथडच्या बॉडीमध्ये तुम्ही काय करू शकता, थ्रो कीवर्ड यूज करू शकता. तो सिंटॅक्स आहे जावाचा. ठीक आहे, थ्रोज कीवर्ड इज यूज विथ द मेथड सिग्नेचर. आता याचा सुद्धा एक त्याचं म्हणजे थ्रो कीवर्ड कुठे यूज करायचा, थ्रो कीवर्ड कुठे यूज करायचा, हा जावाचा सिंटॅक्स आहे, नाही का. आता काही जण म्हणते की थ्रोज कीवर्ड आपण मेथड बॉडीमध्ये नाही भाई, जावा अलाउड करत नाही, तो जावाचा सिंटॅक्स आहे. तुला अलाउड करायचं असेल तुला ते डेव्हलप करावं लागेल. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता डिस्प्ले नावाची मेथड आहे, मेथड सिग्नेचर, त्याच्यासोबत आपण काय केलं, थ्रोज कीवर्ड यूज केला आणि या ठिकाणी एक्सेप्शन प्रपोगेट केलेली आहे. आता आपण काय करू, चौथा डिफरन्स बघू. कॅनॉट थ्रो मल्टिपल एक्सेप्शन ॲट अ टाइम. म्हणजे या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, मल्टिपल एक्सेप्शन थ्रो करू शकत नाही. ॲट अ टाइम एकच एक्सेप्शन थ्रो करू शकता. ठीक आहे, कॅन प्रपोगेट मल्टिपल एक्सेप्शन ॲट अ टाइम. म्हणजे या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, मल्टिपल एक्सेप्शन हँडल करण्याची जी स्पेसिबिलिटी ती डिलिगेट करू शकता. कोणाला? कॉलरला. ठीक आहे, पाचवा डिफरन्स. थ्रो कीवर्ड इज फॉलोड बाय एन इन्स्टन्स. म्हणजेच काय, थ्रो कीवर्डच्या नंतर काय असतं, त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट असतो, परंतु थ्रोज कीवर्ड नंतर काय असतं, क्लास असतो. ठीक आहे, तेच दिले इंग्लिशमध्ये, थ्रोज कीवर्ड इज फॉलोड बाय क्लास आणि थ्रो कीवर्ड इज फॉलोड बाय अँड इन्स्टन्स. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूला जर असा डिफरन्स सांगितला ना मित्रांनो, काय मजा येईल, तुमचं सिलेक्शनच होऊन जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युजर डिफाईन एक्सेप्शन, कस्टमाइज एक्सेप्शन का क्रिएट करायची असती आणि कशी क्रिएट करायची हे आपण शिकणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.